हरिपाठ अभंग 9 भाग 2। द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे नामी। ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे। जोपर्यंत द्वैत्वाची भावना आपल्यामधून निघून जात नाही, म्हणजे आपला जीव आणि हा इथला विश्वातला शिव एकच आहेत, ही जेव्हा गोष्ट कळत नाही, तोपर्यंत आपल्याला कोणत्या गोष्टीचं ज्ञान होणार नाही। मानवाचा जन्म मिळून देखील आपल्याला जेव्हा सच्चिदानंदाची प्राप्ती होत नसते, म्हणून ज्ञानदेव देखील असल्यांना करंटा असं म्हणतात। आणि ही गोष्ट जर आपल्याला साधायची असेल द्वैत्वाची भावना दूर सारून, तर हे सद्गुरूच आपल्याला आवश्यकता असते, कारण सद्गुरूच या गोष्टी आपल्याला सांगू शकतात। सद्गुरूशिवाय कुणा गुरुविना आपल्याला ज्ञान मिळू शकत नाही, म्हणून द्वैत्वाची झाडणी गुरुविन ज्ञान म्हणतात। जर एखाद्या गुरुकडून ज्ञान घेऊन देखील अनंत काळानंतर सुद्धा किंवा साधनेनंतर सुद्धा शिष्यामध्ये जर द्वैत्वाची भावना राहिली, तर गुरु आणि शिष्य कसे समप्रमाणात पटवून देऊ शकतात। जर एखाद्या गुरुनं एखाद्या शिष्याला एखादी गोष्ट करायला सांगितली, तर त्या गोष्टीचं स्वरूप देखील त्या प्रकारे असलं पाहिजे। म्हणून द्वैत्वाची भावना दूर करणं हे गुरुचंच काम आहे, ते गुरुच करू शकतात। ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे। ध्यानाचे वेगवेगळ्या प्रकारामध्ये सामान्य माणसाला कोणतं ध्यान सोपं जाईल, तर सामान्य माणसाला सगुण ध्यान सोपं जाईल। ह्या सगुण ध्यानामध्ये आपण विशेष अशा देवाच्या मूर्तीचं किंवा त्याच्या रूपाचं ध्यान करतो, कारण मानवाला अशा पाहून केलेल्या गोष्टी किंवा समोर दिसलेल्या गोष्टीमध्ये जास्त अप्रूप असतं। रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी। म्हणजे जेव्हा आपण हे असं सगुण ध्यानाचं रूप पाहतो, तर तेव्हा ते ध्यान हे योग्य आहे असं ज्ञानदेव महाराज सांगतात। कारण सामान्य माणसाला हेच ध्यान सोपं जातं। अशा प्रकारचं जर ध्यान केलं, तर सामान्य माणूस देखील ईश्वर प्राप्तीच्या जवळ जाऊ शकतो। सगुण ध्यान करण्यामुळं, नामस्मरण करण्यामुळं आपला जो प्रपंच असतो, संसार असतो, हा सुखाचा होतो। म्हणजेच काय, तर भौतिक सुखामधून आपण ह्या अडकलेल्या भावपाशातून आपण मौन होतो, दूर जातो आणि आपल्याला आपोआप समजून जातं की जीवनाचा खरा अर्थ काय आहे। या जगाविषयी जे मनात विचार येतात, ते विचार, स्वतःविषयीचे विचार, प्रपंचाविषयीचे विचार हे आपोआप मौन साधनेमध्ये जातात। जसं आपण एखादा संसार करत असताना स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न केवळ काल्पनिक असतं, मृगजाळायुक्त असतं, तसा आपला प्रपंच देखील हा केवळ क्षणभंगूर असतो। शेवट आणि चिरकाळ टिकणारं काय, तर ईश्वर आणि सत्य आहे। म्हणून ध्यान करताना आता आपण प्रथम विचार करावं। भगवत ध्यानाकडे मन असल्यामुळे हळूहळू आपले सर्व विचार एकत्र येतात आणि विकार नाहीसे होतात। अशा प्रकारे जर साधकांनी जर ध्यान आणि नाम हे व्यवस्थित करून ठेवलं, तर ईश्वर प्राप्ती निश्चित होईल। जय जय रामकृष्ण हरे।